हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण क्रिसमस स्पेशल केक करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी स्पॉन्ज केक करणार आहोत. तर त्यासाठी मी केकची पूर्वतयारी म्हणून केक टिनला संपूर्ण तुपाने आणि मैद्याने ग्रीस करून घेत आहे, आणि जेणेकरून आपला केक खाली चिकटणार नाही. तुम्ही बटर पेपर देखील वापरू शकता. आपण केक आज गॅसवरती पातेल्यामध्ये करणार आहोत. तर त्यासाठी आपण या ठिकाणी गॅसवरती पातेलं 10 मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी मी हे पातेलं प्रीहीट करून घेण्यासाठी ठेवलं आहे. आणि तोपर्यंत आपण आपल्या केकचं बॅटर बनवून घेऊया. त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाव वाटी तेल घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तेल आणि पिठी साखर पूर्णपणे एकजीव करायची आहे. आणि 1 वाटी मी या ठिकाणी दूध घेतलेले आहे. हे दूध संपूर्ण सगळं न घालता आपल्याला थोडं थोडं त्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि संपूर्ण तेल आणि साखर संपूर्ण एकजीव करून घ्यायची आहे. आणि ज्या वाटीने आपण संपूर्ण साहित्य मोजलेले आहे त्याच वाटीनं एकाच वाटीने संपूर्ण साहित्य मोजायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्या घरातील कोणतीही वाटी तुम्ही वापरू शकता. आणि त्याच वाटीनं आपल्याला 1.5 वाटी मैदा घ्यायचा आहे. आणि तो मैदा यामध्ये ॲड करून संपूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे. आणि मिश्रण एकाच डायरेक्शनने आपण फेटायचं आहे. आणि चांगलं फेटल्यानंतर केक देखील एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो. आणि थोडं थोडं दूध आपल्याला ॲड करायचं आहे. आणि मिश्रण आपल्याला जास्त घट्टही ठेवायचं नाही किंवा जास्त पातळही ठेवायचं नाही. एकदम मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. एकदम रिबन कन्सिस्टन्सी अशी व्हायला पाहिजे बॅटरची. आणि त्यानंतर आपण 1 चमचा यामध्ये व्हॅनिला इसेन्स आपण ॲड केलेला आहे. व्हॅनिला इसेन्समुळे चव छान लागते केकला. आणि पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि मिश्रण जास्त फेटावं लागतं तरच केक छान होतो. त्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालायची आहे. या ठिकाणी मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा हलवून घ्यायचं आहे. थोडंसं टुटी फ्रुटी टाकलेले आहे. आणि बेकिंग सोडा बेकिंग पावडर टाकल्यानंतर जास्त हलवत बसायचं नाही. लगेच त्याला आपण केक टिनमध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या संपूर्ण बॅटरला लगेच स्टीम मिळेल. आणि जे आपण बेकिंग पावडर टाकलेले आहे ते लगेच ॲक्टिवेट होते. त्यानंतर मिश्रण ओतून घेतल्यानंतर केक टिन असा टॅप करून घ्यायचा आहे. आणि वरतून थोडीशी टुटी फ्रुटी मी टाकलेले आहे. आणि त्यानंतर गॅसवरती आपल्याला 40 मिनिटासाठी केक बेक करून घ्यायचा आहे. 40 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता केक आपला बेक झालेला आहे. आणि तो चेक करण्यासाठी मी या ठिकाणी सुरीने चेक केला तर आपली सुरी एकदम क्लीन निघालेली आहे. याचा अर्थ आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे. केक काढून घेतल्यानंतर आपण हा केक 15 मिनिटासाठी थंड होऊ द्यायचा आहे. आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हा केक डिमोल्ड करायचा आहे. आणि आपण हा केक आता थंड झालेला आहे आणि डिमोल्ड करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आपला केक बेक झालेला आहे आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला हा केक कट करून दाखवते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला केक एकदम छान असा बेक झालेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा केक तयार झालेला आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत